आपल्यासोबत अमोल मिटकरे सर, काय बोलाल सुसाईड बॉम्ब संदर्भात काय बोलाल? नाही, सुसाईड बॉम्बरचा प्रयोग जसा लिट्टेच्या वेळेस लिट्टेंनी त्या राजीव गांधीजींच्या वेळेस केला होता आमिषापोटी, तशा प्रकारचा आमिष 50-50 कोटीचा विमा त्यांचा उतरवला गेल्याचं कळतंय. त्याच्यामुळे व्हीएसआर कंपनी त्या लोकांना आमिष देऊन तशा पद्धतीने काही घडून आणलं का, अशी मला शंका आहे. रोहित पवारांनी सांगितलेले सीबीआय चौकशी लावा, सीआयडी चौकशी लावा, म्हणजे सीबीआयच्या अनेक केसेस 10,000 पेंडिंग पडलेले आहेत. मग त्याच्याबद्दल काय बोलाल? आपण इंटरनॅशनल लेवलची चौकशी लावली पाहिजे का? त्याच्याबद्दल काय सांगाल सर? नक्कीच काय आहे की सीबीआय चौकशी अजितदादांच्या संदर्भात लागली, पण ज्या पद्धतीनं ती पुढं फास्ट ट्रॅकवर यायला पाहिजे तशी होताना दिसत नसल्याने सगळीकडून नाराजी व्यक्त होते आहे. आता कुठं 15 दिवसानंतर 17-18 दिवसानंतर ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर व्हायला विदेशात पाठवला जाणार आहे. त्याच्यापेक्षा ह्या सीबीआय चौकशीमध्ये इतकी ढिलाई होत असेल तर महाराष्ट्राला हे आवडणार नाही. विमानाचा मूळ जो पायलट होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज अजून दिलेले काय नाही. मग ते सीबीआय चौकशी म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी. सीबीआयनी सगळ्या गोष्टी चौकशी करावी, आमच्या मनातल्या शंकेची चौकशी करावी. साहिल, मदन आणि यश हे जे पायलट नेमले होते हे दोघं कुठे आहेत? सीबीआय चौकशी म्हणजे जे मुंबई महाराष्ट्र पोलिसांवरती कुठेतरी असंतोष निर्माण होतो का? नाही, माझा सरकार विरुद्ध रोष नाही आहे. सरकार सरकारचं काम करते आहे, पण सरकारने हे काम करत असताना साधारणपणे याचे बारकावे लक्षात घ्यावे, याची तीव्रता लक्षात घ्यावी. आणि अजितदादांच्या दुर्दैवी विमान अपघाताचा जे काही झालं, म्हणजे सुभाषचंद्र बोस, आज तुम्हाला माहित आहे अद्यापही सुभाषचंद्र बोसांच्या विमान दुर्घटनेचे पैलू जनतेच्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे इतका मोठा नेता काळाच्या पडद्याआड जाऊ नये याकरता आमची धडपड आहे. आता शेवटी दादा तर आता काही परत येणार नाहीत, पण निदान जस्टिस फॉर दादा, आम्ही न्याय तर मागू शकतो. अरे, ज्या दादाचं खाल्लं, ज्या दादाच्या भरोश्यावर इथपर्यंत येता आलं, त्या दादाच्या अशा अकाली जाण्यानंतर जर आवाज उचलत नसू तर आमची पुढची पिढी नामर्द म्हणेल आम्हाला की आमचा बाप नामर्द होता. ते कलंक आम्हाला लावून आज घ्यायचं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे, जेव्हा अजित दादा होते तेव्हा त्यांना अनेक त्रास देण्यात आले. त्यांना त्याच्याबद्दल काय बोलाल सर? उद्धवजींनी स्वतःचं मत त्या शोक प्रस्तावावर मांडलं आणि त्यांना तो मांडण्याचा अधिकार आहे. एक गोष्ट खरी आहे की जिवंत असताना माणसाची किंमत नसते आणि गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते. दादांना पण त्यांच्या जिवंतपणी भरपूर यातना झाल्या, अनेक त्यांच्यावर आरोप लावले गेले. ही गोष्ट खरी आहे, हे नाकारता येणार नाही. धन्यवाद सर. शिवाजी काळे सोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.